मित्रांनो, जय शिवराय. आणि पेडगावचं मैदान, या पेडगावच्या मैदानात आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये खवय्ये दिसतात आणि भरपूर स्टॉल लागलेले दिसतात. आणि हे लोक ठीक आहे, पैसे घेऊन हे लोक त्यांचा धंदा चालवता, बिझनेस करता, पण आपल्यासारख्या येणाऱ्या बैलगाडा मालकांच्या असो, शौकीनांच्या असो, त्या खाण्याच्या सुविधा पुरवतात. मग वेगवेगळे खाद्य त्या ठिकाणी त्यांच्याकडे तयार होतात. अशाच हॉटेल मालकांच्या आपण मुलाखती घेणार आहे आणि पेडगावच्या मैदानासाठी कसं नियोजन होतं, काय त्यांची उत्सुकता होती हे बघणार आहे. ताई नमस्कार. हा नमस्कार. नाव सांगा एकदा. दीपाली कृष्णा कावरे. बरं, गाव विहापूर. बरं, काय कसं पहिल्यांदा आले तुम्ही पेडगावच्या मैदानात? हा, हे आमच्यासाठी पहिलंच मैदान आहे. ह्या फाटीवर पहिल्यांदा आलोय. पहिल्यांदा आले म्हणजे याच्या अगोदर मैदान केले तुम्ही? मैदानात जाता, मैदानात स्टॉल लावता. बरं, तुम्ही कोण कोण आता स्टॉलवर? माझे मिस्टर आणि मी दोघेच असतो. किती दूर पडतं तुमचं गाव इथून? 45 ते 50 किलोमीटर पडत असणार. बरं, काय नियोजन आहे? तुम्ही पहिल्यांदाच पेडगावच्या मैदानात आहे. आता वेगवेगळ्या हॉटेल आपण इथं राहणार आहे, लोकांच्या खाद्य म्हणजे तुम्ही खाद्य तयार करणार आहे, लोकांच्या इच्छा पूर्ण होणार आहे. आणि मैदानात आलेल्या लोकांसाठी तुम्ही आता वेगवेगळे खाद्य तयार करणार आहे, तर काय काय असणार आहे तुमच्या हॉटेलवरती? आपल्याकडे वडापाव असतोय, कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, आणखी चहा, त्याच्यामध्ये डिमांडनुसार भुर्जी पाव, ऑमलेट पाव हे सुद्धा देतो. बैलगाडा शर्यतीमुळे घर चालतंय? हो. बरं, किती मैदान करता? महिन्यातून किती मैदान होतं? तरी म्हणजे जे मैदान असेल तिकडे 8 ते 10 मैदान होता. बाकीचा काही व्यवसाय तुमचा? बाकीचा नाही, घरगुती कपड्याचं दुकान आहे. बरं, मग इतर वेळेस तुम्ही रिकाम्या वेळात कपड्याचं दुकान चालवता? मग शक्यतो तुमचं जे घर चालतं हे बैलगाडा शर्यतीमुळे चालतं असं म्हणायला हरकत नाही? हा, आता मेन आमचा व्यवसाय म्हटलं तर हाच, हॉटेलचा व्यवसाय. हॉटेलचाच. बरोबर, नक्कीच. आणि उद्यासाठी तुमचा स्टॉल हा स्टेजच्या पाठीमागे आहे? बरं, चालेल. नक्की मित्रांनो, ताईच्या स्टॉलला भेट द्या आणि त्यांच्याकडे मिळणारे पदार्थ हे चांगल्यारीत्या तुम्ही प्रेक्षकांना, बैलगाडा मालकांना या ठिकाणी पुरवा, हीच विनंती. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संदीप पवार. बरं, हॉटेलचे मालक? गणेश पवार. आतमध्ये गणेश पवार. बरं, तुम्ही? त्याचा भाऊ आहे. भाऊ आहे. बरं, मग हॉटेल तुमचंच की? बरं, काय काय खाद्य पदार्थ काय काय बनवणार तुम्ही? भेळ असते, भजी असते, समोसा असतो. बरं, प्रत्येक मैदानात जाता? हे पेडगावचं मैदान कधी पहिल्यांदा आले तुम्ही? याच्या अगोदर पण? त्याच्या अगोदर पण 2-3 गोष्टी. बरं, किती धंदा होतो बरं? आता ते काय माहिती नाही, तरी अंदाजा काय माहिती. बरं, काय काय खाद्यपदार्थ राहतात असं एक मिनिट इकडं फिरा. काय 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 पदार्थ राहतात तुमच्याकडे? काय बनवता? भजी असतात, कांदा भजी, बटाटा भजी, समोसा, भेळ, मंचुरियन. बरं, आता उद्याचं जे मैदान होतं 21 तारखेचं, या मैदानात आता तुम्ही हे सगळं खाद्य पुरवणार आहे? हे पुरवणार आहे ना तुम्ही? हे लोकांना खायला पुरवणार? बरं, कशी उत्सुकता लागते पेडगावच्या मैदानाची? असतात ते बरेच दुकान असतात. बरेच दुकानं असतात. धंदा चांगला होतो? बरं, चला, नक्कीच. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? सातारा. प्रॉपर सातारा? प्रॉपर सातारा. बरं, काय स्टॉल आज कुठला स्टॉल लावणार आहे? फास्ट फूडचा आहे आपला. वडापाव, भेळ, मंचुरियन, पॅटीस, कांदा भजी, समोसा. किती वर्षापासून करता? आता हे 1999 पासून चालू आहे. पेडगावचं मैदान किती? पेडगाव मैदान करतोय आता मी. आता 8 चाली झाल्यापासून एक 5 ते 6 वर्ष, त्याच्या अगोदर 1-2 वर्ष. म्हणजे सलग 6-7 वर्ष तुम्ही पेडगावच्या मैदानात स्टॉल लावले. कसा अनुभव राहतो बरं पेडगावच्या मैदानातला? पेडगावच्या मैदानातला अनुभव असा आहे की चांगला, म्हणजे कसं आहे, प्रत्येक धंदेवाला आला तरी कुठल्या खाली हातात जात नाही. बरं, बाकीच्या मैदानाच्या प्रति चांगला अनुभव चांगला आहे. मैदान सुसज्ज होतं एकदम. आधी म्हणजे कसं होते, फेरे पटकन होतात. बरं, आणि कुठली अडचण नाही, म्हणजे असं क्लिअर मैदान होतं सगळं. बरं, भांडण मेंढण काय होत नाही, काय नाही. बरं, तुम्हाला म्हणजे बाकीच्या बैलगाडा मालकांच्या पेक्षा तुम्हालाही उत्सुकता चांगली लागते? उत्सुकता चांगली असते, म्हणजे धंदा चांगला होतो. धंदा चांगला होतो. बरं, एक सांगा ना, तुम्ही या 5-7 वर्षामध्ये इतका स्टॉल लावला तर किती रक्कम अंदाजे एखादं मैदान सांगा, त्या मैदानामध्ये तुम्हाला इतकी मोठी रक्कम मिळाली धंद्याच्या? मोठी म्हणजे आपल्या याच्यावर असते, कसं म्हणजे पैसे कमवण्यावर असते. तरी पण किती अंदाज? एक 5,000, 6,000, 10,000च्या आसपास एका मैदानात. एका मैदानामध्ये मोठं असेल तरच. नाही, पेडगावच्या मैदानातून किती तुम्ही धंदा केला? एक 10,000 पर्यंत धंदा केला. 10,000 पर्यंत. म्हणजे आलेल्या बैलगाडा मालकांचा आणि प्रेक्षकांचा चांगला
रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे. बाहेरचे मुंबईचे पुण्याचे लोक आहेत त्यांच्यामुळे पण गिराईक चांगले होते. बरं दुकानाचं हे सांगा, पत्ता सांगा कुठं आहे. स्टेजच्या माग आहे बरोबर. बरं काय काय पहिली लाईन, खाद्य पुरवणार आहे? पहिली लाईन. काय काय खाद्य पुरवणार आहे प्रेक्षकांना? वडापाव आहे, कांदा भजी आहे, मिसळ आहे, हे मंचुरियन आहे, समोसा आहे, बरं हे बैंगन मसाला आहे. बरोबर. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. हा धन्यवाद. दादा नमस्कार. हो नमस्कार. बोला की. कुठून आले? सातारा. बरं बरं चालले, तयारी चालली उद्याची? हो उद्याची तयारी चालली. बर पेडगावच्या मैदानाची उत्सुकता लागली होती का? पेडगावचं मैदान म्हणजे आपलं घरचं मैदान असलं बरं. विषयच नाही काय. कसं नियोजन आता कितवं वर्ष तुमचं हे धंद्यात? ते आता जवळजवळ वाटतं आपलं असेल की 5 वर्ष असेल, 4 वर्ष झालं, 4थं वर्ष बघा. 4 वर्षापासून पेडगावच्या मैदानात स्टॉल लावता. पेडगावचं मैदान आपण 4 वर्षापासून करतो. बरं काय काय खाद्य आता तुमच्याकडे मिळणार? आपल्याकडे असते भेळ असते, पाणीपुरी असते, शेवपुरी असते, रगडापुरी असते. बरं बैलगाडा मालकांचा प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतो का? सपोर्ट म्हणजे जवळजवळ आपलं 2004 पासून दुकान आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सगळे ओळखीचं गिरायक असतं चांगलं. बरं काय मूळ व्यवसाय तुमचा? मूळ व्यवसाय भेळ पाणीपुरीच आहे आपली. बरं आपण भेळ पाणीपुरी, रगडापुरी, शेवपुरी, दहीपुरी वगैरे असं आयटम सगळे ठेवतो. बरं चांगली गाडी बनवली तुम्ही. म्हणजे पेटी पॅक गाडी आहे. हो हो. आणि काय सांगाल दादा, बैलगाडा शर्यतीमुळं, बैलगाडा मैदानामुळं घर चालतं, उदरनिर्वाह होतो, कुटुंब चालतं का? आता इतके वर्ष झाला धंदा करतोय म्हणजे सर धंदा चांगलाच होतो आपल्याला, त्याचा काही विषयच नाही काय. बरं बरं तो स्टॉल कुठे, स्टेजच्या कुठे नेमकं सांगा? स्टेज पासून एक 100 मीटर पाठीमागच्या बाजूला आहे, बरोबर स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला. बरं काय काय मिळणार उद्या बैलगाडा मालकांसाठी? आपल्याकडे बघा असणार भेळ असणार, पाणीपुरी असणार, शेवपुरी असणार, सर्वात लोकांची आवडतं म्हणजे रगडापुरी असणार बघा. बरं जास्त आपल्याकडे म्हणजे मागणी असते, म्हणजे रगडापुरीला जास्त मागणी असते बघा. बरं बरं चालतं दादा, शुभेच्छा आणि चांगलं खाद्य तुम्ही पुरवा, हीच विनंती फक्त. हो धन्यवाद. तुम्ही पण या उद्याच्याला. 100% 100%. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? शिरगाव कुंडलमधून. बरं काय कुठला स्टॉल लावला? केशर चहाचा. केशरचा आहे? केशरचा. मग स्पेशल केशर चहा असणार तुम्ही लोकांना. किती रुपयाला चहा असणार? 10 रुपये. 10 रुपयाला चहा. बरं पेडगावचं मैदान उत्सुकता होती. बरं किती दिवस म्हणजे किती दिवसापासून येत आहे मैदानात? तिथं 3 दिवस 18 तारखेपासून. तुम्ही 18 तारखेपासून आणि कितव्यांदा आले तुम्ही इथं? पहिल्यांदा आले? पहिल्यांदा आले की याच्या अगोदर मागचं मैदान केलं. मागचं मैदान केलं होतं. कसा रिस्पॉन्स कसा होता लोकांचा? चांगला होता. प्रतिसाद चांगला होता. किती धंदा झाला बरं साधारण मागच्या वेळेस? मागच्या वेळेस एक 2000 कप गेला. बरं यंदा गर्दी जास्त राहणार? गर्दी. यंदा मार्केटिंग जास्त झालेली मैदानाची. आणि काय वाटतं पेडगाव मैदानाविषयी? आगळं वेगळं मैदान आहे आणि ह्या मैदान तारीख पडल्यापासून एक उत्स्फूर्त असते. पण मैदानला जायचं, जागा पकडायची, जागा चांगली गावली पाहिजे, एक उत्सुकता राहते मैदानाची. तुमचा स्टॉल सांगा ना कुठे आहे? स्टॉल कुठे आहे तुमचा? स्टेजच्या बरोबर पाठीमागे साईडला आहे. बरं 2 नंबर लाईनला आहे. बरं चला शुभेच्छा दादा. नाव सांगा. सुभाष दुबे. बरं बरं कुठून आले? कातरघाटावरून. कातरघाटाहून आले. पेडगावच्या मैदानात कधी आले होते? काल आले. कालपासून मुक्कामी. आता 3 दिवस इथंच थांबणार आहे. 3 दिवस इथं थांबणार. बरं काय देणार आहे येणाऱ्या बैलगाडा मालकांना, प्रेक्षकांना काय खाद्य देणार? कांदा भजी, वडापाव, बटाटा भजी, टाकल्या राईस, बिर्याणी हे आपले आयटम आहेत. बरं स्टॉल कुठं आहे नेमकं सांगा. स्टॉल कुठे आहे तुमचा ते सांगा. बसण्याच्या पाठीमागं पाहिलं जातं. बरं जे बसायला जागा केली की त्याच्या पाठीमागे. बरं बरं चला शुभेच्छा. नाव सांगा. नाव सल्लाउद्दीन तांबोळी. कुठून आले? बेटा मायनी. कुठं आलं? मायनी. मायनी. बरं काय कोणता स्टॉल लावणार आहे? दालचा राईस, बिर्याणी. बरं किती रुपये रेट राहणार आहे? 70 रुपये 100 रुपये. 70 रुपये 100 रुपयापर्यंत. बरं चला शुभेच्छा.